सोनाली बंगेरा दिग्दर्शित शुगर सॉल्ट आणि प्रेम या चित्रपटात बऱ्याच दिवसांनी स्त्रियांच्या फ्रेंडशिपची कथा पाहायला मिळते। सोनाली कुलकर्णी, क्रांती रेडकर आणि शिल्पा तुळसकर या तिघींनी सादर केलेली ही कथा या वीकेंडला प्रदर्शित होते। या चित्रपटातले काही ठळक वाटतील असे मुद्दे पुढील प्रमाणे। क्रमांक 1, चित्रपटाच्या कथेत आणि पात्रांमध्ये तसं काही नाविन्य नाहीये। स्त्री जन्माची कहाणी। आजही आपली आर्थिक पातळी कितीही उंचावली असली तरी आजही स्त्रियांना मिळणारी वागणूक ही बऱ्याच ठिकाणी त्रासदायक असते। अशीच ही एक कहाणी। ऑटिस्टिक मुलाला न स्वीकारणारा बाप, बायकोने चूल आणि मूल यामध्येच गुंग राहावे असं मानणारा नवरा, आपलं मोस्ट अँबिशियस प्रोजेक्ट अर्धवट सोडून गेलेला मृत नवरा, या पार्श्वभूमीवर या 3 स्त्रिया एकमेकींना भेटतात आणि एक स्वतंत्र आणि धोरणी आयुष्य जगतात, ही अशी कहाणी। क्रमांक 2, सिद्धार्थ आणि सौमिल यांचं संगीत बऱ्यापैकी छान झालंय, परंतु चित्रपटात सतत ऐकू येणारं पार्श्वसंगीत थोडंसं खटकतं। शिवाय गाण्यांचं चित्रीकरणही तसं खास झालेलं नाहीये। ऑटिस्टिक मुलगा उत्तम वादक होऊ शकतो, परंतु तो अगदी गाणं तालासुरात गाऊ शकतो हा फिल्मीपणा करण्याची गरज नव्हती। इनफॅक्ट ते बऱ्यापैकी रिअलिस्टिक आणि नॅचरल होऊ शकलं असतं। क्रमांक 3, चित्रपटाचा प्रोडक्शन व्हॅल्यू फार उत्तम आहे। मोठाली घरं, श्रीमंती, परंतु कथेत आणि पात्रांमध्ये काही खास दम नव्हता। यतीन कार्यकर यांच्या वाट्याला आलेला व्हिलन तर अगदीच थातुरमातुर होता। सोनाली कुलकर्णी, शिल्पा तुळसकर आणि क्रांती रेडकर यांचा अपीयरन्स तसा रिफ्रेशिंग वाटला। जनरली चित्रपट भावनांचं प्रदर्शन करतो, परंतु इथे एकही भावना स्पष्ट होत नाही। खूपच उथळ सादरीकरण आहे। क्रमांक 4, स्त्री शक्ती दाखवण्यासाठी उत्तम संवाद किंवा सीन्सही नाही। या संदर्भातल्या सगळ्या संवादांची आणि दृश्यांची जाणून बुजून पेरणी केल्यासारखी वाटते। त्यामुळे तिघींच्या मैत्रीत म्हणा किंवा स्त्रियांची ताकद दाखवताना म्हणा, कशातच आपसुकपणा वाटत नाही। क्रमांक 5, चित्रपट खूप प्रेडिक्टेबल आहे, त्यामुळे काही रिफ्रेशिंग वाटत नाही। 3 स्त्रियांची मैत्री हा टॉपिक फार दिवसांनी समोर येतोय, हेच काय ते त्याचं वेगळेपण। मी या चित्रपटाला देते 2 स्टार्स, परंतु तुम्ही तुमचे रिव्ह्यूज नक्की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका।